यस, तर खेळाडूंसाठी एक टुर्नामेंट अनाउन्समेंट करतो आहे. आई गावदेवी चषक 2025 आयोजित आई गावदेवी स्पोर्ट्स कुरुंड भव्य ओरम क्रिकेट सामने असतील आणि अगदी जर पाहायला गेलं तर सामन्याची तारीख आहे मित्रांनो, अ, गुरुवार दिनांक 25/12 ते रविवार दिनांक 28/12/2025 ही सामन्याची तारीख आहे. तर इच्छुक संघाने अगदी लाभ घ्यायचा आहे. प्रथम पारितोषिक अगदी पाहायला गेलं तर 20,000 आहे. द्वितीय पारितोषिक 12,000, तृतीय पारितोषिक 7,000 आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 आणि प्रवेश फी असणार आहे फक्त 2,500 रुपये आणि नोंदणी 500 रुपये तुम्हाला द्यावीच लागेल. यस, आणि स्पर्धेचे ठिकाण मुक्काम कुरुंद, दातेपाडा, पोस्ट पडगा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. यस, तर इच्छुक संघ कोण असतील तर कॉन्टॅक्ट करा आयोजकांशी आणि आपण तुमचा संघ निश्चित करू शकतात. यस, धन्यवाद. यस, आदरणीय सन्माननीय रोहितजी शेलार साहेबांचं अगदी शुभ आगमन झालं आहे या दुपारच्या सत्रामध्ये. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपटी संघासाठी 2 रनांसाठी पॅनलाइज केलं आहे आणि उर्वरित जर तुम्ही अजून 5 मिनिटापेक्षा जास्त कालावधी खर्च केलात मैदानामध्ये उतरण्या अगोदर, तर तुम्हाला अजून देखील 2 रनांसाठी पॅनलाइज केलं जाईल, हे लक्षात असू द्यात. त्याचं कारण यस, टाइम चालू आहे आता पाहायला गेलं तर बरोबर 12 वाजून 32 मिनिटे झालेत आणि 12 वाजून 37 मिनिटाच्या आत तुमचं फील्ड क्षेत्ररक्षण सजवून झालं पाहिजे. एक्स्ट्राचा कालावधी घेतला तर अजून देखील 2 रनांसाठी पॅनलाइज केलं जाईल, हे लक्षात असू द्यात.
आपटी संघ फलंदाजी करणार आहेत आणि कुरुंद संघ, चला आपण मैदानामध्ये एंटर व्हा आणि क्षेत्ररक्षण सजवा. यस, आपटी संघ फील्ड, कुरुंद संघ फील्ड. यस, कुरुंद संघ फिल्डिंग करा आणि तदनंतर आपटी संघ फलंदाज मैदानामध्ये पाठवा. या सामन्यासाठी भरपूर उशीर झाला आणि आपटी संघाला पाहायला गेलं तर 2 रनांसाठी पॅनलाइज देखील केला. चला तर कुरुंद संघ, आता तुम्ही देखील वेळेवर आले होते, परंतु आता तुम्ही देखील थोडं स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजवा. यस, आणि आपटी संघाचे 2 सलामीचे वीर, 2 सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये एंटर करायचे आहेत. येस, दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यस, चला कुरुंद संघ क्षेत्ररक्षण सजवा. आपटी संघ उपस्थित झालेत. थोडासा उशीर केलाय, परंतु 2 रनांसाठी देखील तुम्ही पॅनलाइज झाला आहात आणि इथनं वेळ खर्च करू नका. चला क्षेत्ररक्षण सजवा. लगेचच पंचांकडनं ग्रीन सिग्नल दिला जाईल आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड केला जाणार आहे. येस, जाऊयात मैदानाकडे. आपटी संघ टॉस जिंकलेत, फलंदाजी करणार आहेत. फलंदाज अगदी पाहायला गेलं तर जो तुम्हाला टाइम दिला होता त्याच्या व्यतिरिक्त 1 मिनिट अधिकचा खर्च केला. यस, सलामीची जोडी मैदानामध्ये एंट्री होते आणि आकाश आणि गणपत ही सलामीची जोडी आपटी संघाकडनं टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बघूयात फलंदाजी करत असताना कितीपर्यंत मजल मारली जाईल. दोन्ही पाहायला गेले तर या विभागातील ताकदीचे संघ म्हणून ओळखला जातात. एका साईडला संघ आपण पाहू शकाल कुरुंद, त्यांच्या विपक्षात आपटी संघ. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पवन. यस, ग्रीन सिग्नल दिला जातोय आणि पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती पवन च्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला जाणार आहे. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गणपत ही सलामीची जोडी आहे. आकाश आणि गणपत. पहिला बॉल पवनचा. आकाशसाठी अगदी पाहायला गेलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप पहिला चेंडू अवांतर धाव खर्च केली जाते. वाईट चेंडू घोषित केला जातो. अवांतर धावाने कुठेतरी आपटी संघाचा जर विचार केला तर श्री गणेशा झाला. आडवा बॅटनं ताकदीचा झालाय वापर आणि हा बॉल हवाई सपार मिड विकेटला ठोकलाय. चांगली सुरुवात आपटी संघाची. षटकार 6 षटकार आलाय आणि या षटकारांना आगाज केलं जाता. अगदी थोडे उशिराने आलेत, 2 रनांसाठी पॅनलाइज देखील झालेत, परंतु इथनं मनामध्ये पूर्णपणे एक मोठ्या टार्गेटकडे
जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आपटी संघाकडनं असं वाटतं. इथे हा बॉल चांगला वाटतोय. यस, अगदी थोडासा पुढ्यात टाकला होता परंतु दुर्वर्ण फलंदाज हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. बॅट आणि बॉलमध्ये स्पर्श झाला नाहीये. डॉट आला, षटकार आला. अगदी तदनंतर हे छोटंसं कमबॅक पवनचं. धावफलकावरती धावा 7. पॉवर प्लेचं षटक पाहत आहोत ओव्हर द विकेटनं. हा चांगला बॉल आहे, गती चांगली आहे पवनकडे. अगदी जर पाहायला गेलं तर या आधीच्या बॉलवरती देखील थोडासा पुढे हाताळला होता. त्यानंतर लाईन थोडीशी चेंज केली आणि हात थोडासा खेचून टाकला. यस, थोडासा मागे अगदी या बॉलची जर लाईन पाहिली तर थोडासा खेचून टाकलेला चेंडू. उसळी घेतली त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. बॅक टू बॅक दुसरा डॉट येतोय. लवरफुल टॉस, एलिव्हेशन हवं तसं जुळलं नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल कंप्लीट आणि सिंगलना धावफलक जाऊन पोहोचेल 8 वरती. यस, सुरुवात चांगली करावी लागते आणि ती सुरुवात इथे कुठेतरी मी म्हणेल आपटी संघाकडनं होती आहे. यस, बॅकफुटला गेले होते. कव्हर आणि पॉइंटला टार्गेट करायचं होतं परंतु इथे हा अजून एक चांगला बॉल. डॉट आला. यस, षटकानंतर उर्वरित गोलंदाजी पवनची भरपूर चांगली राहिली. वाईट, षटकार, 2 डॉट, सिंगल आणि हे अजून डॉट आला. यस, 5 बॉल झालेत. उर्वरित शेवटचा बॉल. बॅकफुटला गेलेत. अगदी कव्हरचं क्षेत्र निवडायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक आणि कव्हरच्याच क्षेत्ररक्षकांनी हा झेल टिपलाय. पहिला धक्का लागतोय टीम आपटी संघाला. फलंदाज बाद. मिस टायमिंग करून बसले होते. विष्णू आलेत दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता परंतु तदनंतरची गोलंदाजी पवनची चांगली राहिल्या. फक्त 8च धावा खर्च केलात. विष्णू आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आकाशसाठी. जागा बनवली होती, अगदी शफल झाले होते. यस, पंचांच्या माध्यमातून अगदी हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आणि आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. अगदी पाहायला गेलं तर या षटकाची सुरुवात अगदी अवांतर धावेने होत्या. ज्या प्रकारे पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती, एक्स्ट्राची धाव खर्च केली होती आणि या दुसऱ्या षटकामध्ये विष्णू देखील तेच करतोय. व्हाईट बॉल आला आणि या व्हाईटनं धावफलक 9 वरती जाऊन पोहोचला. ओव्हर द विकेट. आता इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आणि डॉट बॉल येतोय. येस, गोलंदाजी भरपूर चांगली वाटते टीम. आपण पाहू शकाल कुरुन संघ अगदी कमीत कमी धावपर्यंत जर रोखलं तर टार्गेटचा पाठलाग करणं सोपं असतं आणि तेच काहीसं मनामध्ये ठेवून ही गोलंदाजी कुरुन संघाकडनं होते. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची कडा, फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. नो चान्स. चेंडू जाईल निघून सीमा पार. यस, खणखणीत दणदणीत चौकार. चौकार आला आणि या चौकारानं आता मात्र जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंडला आकाश आणि आकाशच्या बॅटमधनं हा चौकार येतो. अगदी जर पाहायला गेलं तर मगाची इथे हा फटका पाहावा लागेल. एलिव्हेशन भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक बिग ब्लास्ट केला जातोय. यस, मॅक्सिमम षटकार. यस, एलिव्हेशन फार भरपूर चांगलं होतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑनला इथे आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. यस, लॉंग ऑनला क्लिअर झाला हा चेंडू 6 धावांसाठी. षटकार आला आणि आता मात्र षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 वरती. यस, या षटकाराने अगदी पाहायला गेले तर जे प्रेशर बनलं होतं फलंदाजांवरती त्याआधी आलेला तो चौकार, त्यानंतर षटकार, हे प्रेशर थोडंसं खुलं केलं जातं. आकाश स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पाहूयात.
हा ट्रॅकर बॅकक्लिपला थोडंसं खाली ठेवून हा फटका आपण पाहिलात. बरोबर जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू डीपमध्ये आला होता. तिकडे क्षेत्ररक्षण होते आणि हे क्षेत्ररक्षण चांगलं झाला. तत्पूर्वीच्या कालावधीमध्ये जर पाहायला गेलं तर अगदी 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावेने धावफलक 21 धावांवरती पोहोचला. प्रत्येक सरांना आपण पाहत आहोत अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये. असं या सकाळच्या सत्रामधनं देखील त्यांची मेहनत भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. इथे स्ट्रोक भरपूर चांगला लॉंग ऑफला चेंडू हवेमध्ये आहेत. चुकी होणार नाही आहे. झेल टिपलाय. दुसरा धक्का लागतोय टीम आपटी या संघाला. फलंदाज बाद. यस अगदी पाहू शकाल मिस टायमिंग स्ट्रोक होता. चेंडू जास्तीची उंची घेतली होती. हवेमध्ये भरपूर वेळ होता आणि तदनंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक यस इथे झेल कंप्लीट करतोय आणि दुसरा धक्का लागला. 21 वरती 2 मोठे धक्के. ज्या बॅटरच्या बॅटमधनं धावा येत होत्या. षटकार एक चौकार आपण पाहिलात आकाशच्या बॅटमधनं आला होता आणि तोच फलंदाज कुठेतरी डगआउटच्या आसराला परतला. न्यू बॅटर आपण पाहू शकाल अजय मैदानामध्ये एंटर झालेत. स्ट्रायकिंग एंडला असतील. यस अगदी पाहू शकाल आपटी संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 2 धावा पॅनलाइज देखील आहात. बघूयात. चेंडू थोडासा खाली राहिला होता. फाईन लेगला बीट करून हा चेंडू चाललाय डीपमध्ये. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता परंतु त्याला बीट करून हा चेंडू यस सीमारेषा गाठतो आणि अजून एक चौकार आला. चौकारानं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले 25 वरती. यस शेवटच्या बॉलवरती हा चौकार थोडा महागडा ठरू शकतो टीम कुरुन संघासमोर. ते विचार केला तर 22च्या चौकार म्हणजेच काय तर नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. चौकार आला आणि धावफलक 25 वरती पाहत आहोत. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. उर्वरित अजूनही आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट करतोय आणि इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाणार आहे. सातत्याने सकाळच्या सत्रापासनं मी म्हणत आलोय इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. उर्वरित सामने देखील वेळेवर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चालू असलेला सामना आपण पाहतो कुरुन द्विपक्षात आई गावदेवी स्पोर्ट्स आपटी संघ. नेक्स्ट मॅच असेल मस्कळ संघ आणि साईनगर शहापूर. दोन्ही संघाने सज्ज राहायचा. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाणारा. यस जाऊयात मैदानाकडे आणि तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सुभाष. पहिला बॉल बॅकफुटला गेलेत. कट केला आणि पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बरोबर भेदून हा चेंडू डीप मध्ये चाललाय. यस सीमारेषा पार होईल आणि आला हा चौकार. यस दुसरं षटक जिथे समाप्त झालं होतं चौकारानं समाप्त झालं होतं आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी या चौकारानंच होते. चौकार आला आणि आता मात्र धावफलक 29 धावा धावफलकाला जोडल्यात. यस इथून कुठेतरी दिसतंय अगदी जर पाहायला गेलं तर हे धावफलक एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाते की काय असं जणू वाटायला लागलं. गती कमी करून टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पॉइंटला टार्गेट करायचं होतं. हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाहीये. ओव्हर थ्रो झाला आहे परंतु बॅकअप आहे. येस अगदी पाहायला गेलं तर सातत्याने ओव्हर थ्रो जे रन अगदी जर पाहायला गेलं तर ज्या धावा तुम्ही देतात ना तर जेव्हा तुम्ही चेसिंगला उतरता जेव्हा तुम्ही टार्गेटचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला त्या खूप त्रासदायक ठरत असतात. शक्यतो अगदी जर पाहायला गेलं तर कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल. टीम आपण पाहतात कुरुन संघ टॉस गमावला. क्षेत्ररक्षण करताय आणि क्षेत्ररक्षण करत असताना कमीत कमी धावेपर्यंत जर तुम्ही रोखलात तर धावेंचा पाठलाग करत असताना तितकीशी अडचण येत नाहीये. परंतु हा फटका दमदार आहे. यस लवर फुल टॉस आणि फुल टोल वसूल झाला. मिड विकेटला ठोकलाय. षटकार 6 धावा. यस इथे पाहू शकाल गोलंदाजांनी केलेली चुकी आणि फलंदाजाचं ते आक्रमण. मिड विकेटला यस षटकार आलाय. इथे हा बॉल चांगला आहे. वाईट यॉर्कर चेंडू अगदी जर पाहायला गेलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं अगदी तो चेंडू जर तुमच्याकडे आहे तर
तुम्ही या चेंडूची वारंवारता अगदी पाहायला गेले तर ह्याच चेंडूंची डिलिव्हर्ड ह्याच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो चेंडू पाहायला गेला तर कुठेतरी एक षटकार आल्यानंतर हा चेंडू आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा इथनं आपण पाहू शकाल 36 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजून एक चांगला बॉल बॅट आणि पॅडमध्ये होता, अगदी खोदून काढलाय बरोबर जमिनीला लगत. हा चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्रक्षण आहेत, चांगलं क्षेत्रक्षण होतं. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक आपण इथनं पाहतो. तिसरं षटक आणि 38 धावा धावफलकाला जोडल्यात. शेवटचा बॉल इथे हा बॉल सोडून दिला आणि विकेट किपर थोडीशा चुका करतो. एक्स्ट्राच्या धावा मी मगाशीच उल्लेख करत होतो. यस, वाईट +1. एक्स्ट्राच्या धावा जेव्हा जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करत असतात तेव्हा तेव्हा त्या धावा खूप अगदी अडचणीच्या ठरत असतात आणि एक्स्ट्राच्या धावा वाचवणं फार गरजेचं असतं पहिल्या सत्रामध्ये. यस, उलालेंचा बॉल दांडी गुल. यस, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय टीम आपटी संघाला. फलंदाज गॉन. यस, तर चला स्पीडअप करायचा आहे. शेवटचं आणि अंतिम षटक इथनं टाकलं जाणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश सज्ज झाला. यस, 3 षटकांचा खेळ आपण पाहिलात आणि या 3 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत. 40 धावा जोडल्यात म्हणजेच काय तर एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होते आपटी संघाची. ओहो, पंच केला आणि यस, तमाच्या सारखा मारलाय. लॉंग ऑफला क्लिअर झाला हा चेंडू. 6 षटकार. फटका दमदार होता, ताकदीचा वापर केला होता. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे तमाचा मारला. यस, असंच काहीसं वाटला. बॅकफुटला जात असताना हा फटका सातत्याने मनगटामध्ये जेव्हा जेव्हा मनगटाचा वापर करून तुम्ही फटके मारत असतात तेव्हा तेव्हा हे फटके सातत्याने जर आपण पाहायला गेले तर पाहायला मिळतात आणि तसाचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलात. षटकार आलाय आणि षटकारानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 46 धावसंख्येवरती. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं. इथे हा बॉल चांगला, अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू थोडासा खाली राहिला होता. सरप्राईज झालेत फलंदाज आणि हा डॉट येतोय. अजयला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. यस, गोलंदाजी पाहायला गेलं तर डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. हा ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल पॉवरफुल आणि झालाय सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेगला ठोकला. अजून एक बिग वन सिक्सर. 6 षटकार. सातत्याने जर पाहायला गेलं तर आता मात्र अजय आक्रमक पवित्रा या शेवटच्या षटकामध्ये दाखवतो. पहिला बॉल लॉंग ऑफला क्लिअर झाला. तदनंतर या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेगला षटकार आला. हा देखील फटका भरपूर चांगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालाय. दुसऱ्या धावेसाठी परतले होते परंतु थ्रो भरपूर चांगला होता. यस, गॅदर करताना थोडेसे गोलंदाज चाचपलते होते परंतु इथे एकच सिंगल आली आणि या सिंगलनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचला. यस, 53 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे षटक आहे आणि मी मगाशीच उल्लेख केला होता 3 षटकामध्ये जर तुम्ही 40 धावा बनवता तर एक मोठं टार्गेट होऊ शकतं आणि या शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत. 2 बॉल शिल्लक आहेत आणि हा चेंडू एक्स्ट्राची धाव. यस, आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल हाताळला. एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे. धावफलक पोहोचलाय 54. उर्वरित 2 चेंडू आणि जसे 2 चेंडू टाकले जातील टार्गेट देखील इथनं सेट केला जाणारा कुरुन संघासमोर.
आपटी संघ शेवटच्या क्षणाला चांगली फलंदाजी करतोय. पुला लेंथ खोदून काढलाय. यस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. अजून एक फलंदाज बाद होता, फलंदाज गॉन. येस, आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 विकेट्स, 4 गडी बाद झाले टीम आपटी संघाचे. न्यू बॅटर शेवटचा बॉल खेळण्यासाठी साहिल मैदानामध्ये एंटर होतो आणि धावफलकावरती धावा देखील आपण पाहू शकाल, 54 धावा. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर षटकार आला तर 60 होतील आणि जर डॉट आला तर 55 धाव्यांचं टार्गेट असेल. सिंगल डबल आली तर पाहूयात. यस, शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत टार्गेट कितीचं राहील सांगू शकत नाही यात. आणि शेवटचा बॉल तिथे डॉट येतो. यस, आणि टार्गेट सेट झालंय ते म्हणजे टीम आपण पाहत आहोत कुरुन संघासमोर 2 रन इथनं कमी केल्या जातील. 2 रनासाठी पॅनलाइज केलं होतं आणि जे हां यस, 55 धावेंचं टार्गेट होतं आणि 2 धावा तिथनं कमी केल्या जाणार आहेत. 2 रनांसाठी आपटी संघाला पॅनलाइज केलं होतं आणि जे टार्गेट असेल ते 53 धावेंचं असेल. यस, चला आपटी संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका आणि लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा, क्षेत्ररक्षण सजवा. त्यानंतर कुरुन संघ सलामीची जोडी आपण देखील सज्ज राहायचे आहे. नेक्स्ट मॅच, चला कर्णधार टॉससाठी या. मस्कल संघ आणि साईनगर शहापूर दोन्ही संघाचे कर्णधार या. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. यस, तर आपटी संघासाठी एक सूचना पोहोचवतोय. 12वा प्रतिनिधी किटवर नाही आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. आणि त्या अनुषंगाने आयोजकांच्या माहितीनुसार यस, तर जी पॅनल्टी होती म्हणजेच त्यांना पण पॅनल्टी तुम्हाला पण पॅनल्टी, म्हणजे जो टार्गेट 55चा आहे तो ग्राह्य धरला जाईल आणि 55च धावेंचं टार्गेट असेल. टीम आपण पाहू शकाल कुरुन संघासमोर. चला फलंदाज लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. कुरुन संघ फलंदाज मैदानामध्ये एंटर व्हायचे आहेत. जास्तीचा वेळ खर्च करू नका. मस्कल संघ कर्णधार या आणि साईनगर शहापूर संघ कर्णधार यायचा आपण टॉस केला जाणार आहे. यस, आपटी संघ जर पाहायला गेलं तर उशिराने उपस्थित झाला होता. त्या कारणास्तव त्यांना 2 धाव्यांसाठी आयोजकांच्या माहितीनुसार पॅनलाइज केलं होतं. तदनंतर पाहायला गेलं तर 12वा प्रतिनिधी कुरुन संघाचा किटवरती नाही आहे, म्हणजेच ड्रेस कोडवरती नाही आहे. त्या कारणास्तव त्यांना देखील 2 रनांसाठी पॅनलाइज. म्हणजेच काय तर जे टार्गेट आपण पहिल्या सत्रामध्ये स्कोर कार्डला पाहिलं होतं 55 धाव्यांचं, तेच टार्गेट ग्राह्य धरले जाणार आहे. यस, तर कुरुन संघाला बनवायच्या त्या म्हणजे 24 बॉलमध्ये 55 धावा. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली आहे. पवन आणि सुभाष ही सलामीची जोडी कुरुन संघाकडनं आपण पाहत आहोत. सलामीसाठी आलेत. 55 धावेंचा पाठलाग करावा लागणार आहे टीम आपण पाहत आहोत कुरुन संघाला.
आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल अविनाश सज्ज झालेत. हा, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं. यस, लॉंग ऑनला बीट करून हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 6 षटकार. यस, पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि 55 धावेंचा जेव्हा जेव्हा तुम्ही पाठलाग करता, जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता, तेव्हा सुरुवात दमदार हवी असते आणि इथनं सुरुवात भरपूर चांगली झाली आहे कुरुन संघासाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण चढवला, पायात टाकला होता आणि बरोबर इथे हा फटका आपण पाहिलात फाईन क्षेत्रामध्ये सजवला आणि चौकार येतोय. चौकार आलाय. नो बॉल, नो चेंडू आहे का? यस, डिस्कस केलं जाईल पंचांच्या माध्यमातून आणि तदनंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. आणि अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर हा चौकार आलाय, परंतु डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो. 10 धावा तर धावफलकाला जोडल्या गेल्यात. 55चा पाठलाग करायचा आहे कुरुन संघाला. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये डिस्कस केलं जाईल, तदनंतर डिसिजन दोन्ही संघांच्या समोर पोहोचवलं जाणार आहे. रवींद्र झुगरे दादांची कन्या प्राची, जिच्या नावानं अगदी जर पाहायला गेलं तरी स्पर्धा भरवली आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगले मोठमोठे सामने प्रेक्षकांच्या भेटीला आले होत्या. प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा 2025-26 चा क्रिकेटचा दबदबावान सोहळा. यस, नो चेंडू म्हणजेच नो +4, 5 धावा फलकाला जोडल्या जातील आणि 5 धावा जोडल्यात. धावफलक आता मात्र 11 वरती आपण पाहायला भेटेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. यस, आता मात्र फलंदाजासाठी पुन्हा एकदा पर्वणी आहे. पहिला बॉल षटकार, तदनंतरचा चौकार, तो चेंडू नो होता, तदनंतर फ्री हिट बॉल आहे. फ्री हिट, पुन्हा एकदा जागा बनवली, तदनंतर हा फटका भरपूर चांगला आहे. अगदी एकाच ट्रॅकवरती दोन्ही गाड्या पाहत होतो, परंतु यस, फलंदाज सेफ आहेत. विकेट्स आली नाही आहे. चुकीच्या एंडला थ्रो आपण पाहिलात. गोलंदाजी करत असताना एंडला जर थ्रो केला असता तर कुठेतरी फलंदाज धोक्यामध्ये वाटत होता. यस, हा डॉट आला म्हणजेच काहीतरी फ्री हिट बॉलवरती धाव आली नाही आहे. 11 धावा आहेत धावफलकावरती. अविनाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, मिस टायमिंग आहे. बॅटची कडा, चुकी होणार नाही आहे. यस, पहिली विकेट्स अविनाशच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पहिला धक्का लागलाय तो म्हणजे टीम कुरुन संघाला फलंदाज बाद. येस, जाऊया मैदानाकडे. पहिला धक्का लागलाय टीम आपण पाहू शकाल कुरुन या संघाला 11 धावसंख्येवरती. न्यू बॅटर गुरुनाथ मैदानामध्ये एंटर झालेत. अगदी 12 प्रतिनिधी मस्त चष्मा लावून, यस, ते देखील फुल फॉर्म मध्ये दिसतात आणि किट नसल्या कारणास्तव त्यांना देखील 2 धाव्यांचे पॅनलाइज केलं जात आहे. नेक्स्ट मॅचला किट घालून या. यस, परंतु त्यासाठी सामना जिंकणं तितकंच महत्वाचा. जाऊया मैदानाकडे. 11 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. अविनाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
यस टॅकर होता आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती पाहत आहोत आणि या पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत आणि 11 धावा खर्च करत असताना एक विकेट्स अविनाशच्या खात्यामध्ये आहे. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. न्यू बॅटर जसे मैदानामध्ये आलेत. येस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत गुरुनाथ अगदी सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळतात आणि शेवटचा बॉल इथनं अविनाशला अजूनही डिलिव्हर्ड करायचा. सलगचे 2 चेंडू अगदी सुरुवात दमदार मी म्हणत होतो झाली आहे. फक्त एकाच बॉल गृहीत धरताना 11 धावा फलकावरी पाहत होतं. बॅटची कडा स्लाइस करायचं होतं. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते आणि हा झेल झाला ड्रॉप. शेवटच्या बॉलवरती आलेली ही सिंगल आणि धावफलकावरती 12 धावा. उर्वरित इक्वेशन आता जर पाहायला गेलं तर 18 बॉल असतील आणि 43 धावांची गरज आहे. यस मस्कळ संघ आणि साईनगर शहापूर संघ असा एक मोठा सामना नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल प्रेक्षकांच्या भेटीला येतो. जास्तीचा वेळ खर्च करू नका आपटी संघ. आधीच आपण खूप उशीर केला. फील्ड पोझिशन सजवा आणि सामना जास्तीचा थांबवायचा नाही. सामना स्टार्ट करा. यस तिसरं षटक गोलंदाजी दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल सज्ज झाला. ओव्हर द विकेट पहिला बॉल. आडव्या बॅटनं अगदी हा फटका आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होता. एक सिंगल कंप्लीट. सिंगलनं धावफलक 13 वरती पोहोचता. तेरा धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहत आहोत आणि सिंगल खर्च केली आहे. साहिलला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला सुभाष आणि पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी इथे आपण पाहू शकाल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला. प्रत्येकी डॉट बॉल जर विचार केला तर कुरुन संघाला कुठेतरी बॅक फुटला घेऊन जाणारा. जेव्हा जेव्हा तुम्ही टार्गेटचा पाठलाग करत असता तर प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला धाव येणं फार गरजेचं आहे. टार्गेट देखील मोठा आहे. 55 धावेंचं टार्गेट. अजून एक चांगला बॉल आणि ते विकेट किपर थोडेसे फंबल होत आहेत. यस 22ची आलेली सिंगल आणि या सिंगलनं धावफलक आपण पाहू शकाल जाऊन पोहोचला 14 वरती. अगदी या तपत्या उन्हामध्ये हा सामना रंगला. एका साईडला संघ आपण पाहतो आपटी संघ त्यांच्या समवेत कुरुन. दोन संघामध्ये ही बिग फाईट चालू आहे. यस चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकी होत्या. चुकीला माफी ना. यस असंच म्हणतात. झेल होणं फार महत्वाचं होतं. इथे चौकार आहे की षटकारा. चौकार. यस चौकार आला आणि या चौकारनं जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वरती. दुसरं षटक गोलंदाजी चांगली होत होती साहिलची. झेल जर टिपला असता तर कुठेतरी फलंदाज देखील बाद झाले असते. परंतु हा चौकार आला एक नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. हा ट्रॅकर आडव्या बॅटनं स्लाइस केले. चेंडू बरोबर गॅप मध्ये आहे. फाईनली क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार खणखणीत दणदणीत आलाय हा चौकार. चौकार आलाय आणि आता मात्र या चौकारानं धावफलक फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय 22 वरती. यस 22 धावा धावफलकाला जोडल्यात आणि इथे जर विचार केला तर या दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र धावा येतात. झेल सोडला जसं जीवदान मिळालं त्यानंतर लगेचच अजून आक्रमण केलं आणि चौकार आला. ओव्हर द बॉल अगदी पाहायला गेलं तर हा सरळ रेषेमध्ये खेळलेला फटका. अविनाश आले चेंडू अडवलाय. फेकी करतील तत्पूर्वी इथे पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या चपळाईने या 2 धावा होत आहेत कंप्लीट आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24-24.
यस 55 धावेंचा पाठलाग करत आहात आणि आतापर्यंत जर विचार केला तर 24 धावा धावफलकाला जोडल्यात. अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि इक्वेशन 12 बॉल्स आणि 12 बॉल्समध्ये बनवायच्यात त्या म्हणजेच 31 धावा 31. यस 24 धावा धावफलकाला आपण पाहत आहोत. उर्वरित 12 चेंडू आणि 31 ची गरज आहे. येस फटका भरपूर चांगला लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक आले चेंडूपर्यंत. अविनाश नाही त्या दिशेला आता मात्र. येस इथे फंबल झाले होते. अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी तारांबळ उडाली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी बॉलवरती धावा दिल्या जात आहेत आणि या धावा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये हानिकारक ठरू शकतात. यस पहिल्याच बॉलवरती आलेल्या 2 धावा आणि धावफलकावरती धावा त्या म्हणजेच 26 आपण पाहत आहोत. तिसरं षटक आहे प्रगती पदावरती. आकाश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी पाहायला गेलं तर उर्वरित 11 चेंडूंचा खेळ आहे. 29 धावेची गरज असताना हा फटका मिड विकेटला अजून एक चुकी होत्या. हाताला ब्रश करून हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 6 धावेंसाठी षटकार. षटकार आला आणि या षटकाराने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती 32. इक्वेशन कडे जाऊयात. इक्वेशन थोडंसं सोपं होत चाललंय. 10 बॉल्स मध्ये अजूनही 23 ची गरज. फलंदाजी आता मात्र चांगली होती. फलंदाज आपण पाहायला गेले तर सुभाष स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुललेंचा बॉल खोदून काढलाय 38 वर्तुळाच्या आतमध्ये. कव्हरचा क्षेत्ररक्षक भरपूर फास्ट आले होते. चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु सिंगल इथे रोखू शकत नाही आहेत. सिंगल झाली कंप्लीट आणि आता मात्र धावफलक 33 वरती पोहोचला. प्रत्येकी धाव अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकी बॉलवरती धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय कुरुन संघ. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही धावेंचा पाठलाग करत असता तेव्हा तेव्हा प्रत्येक बॉलवरती धाव येणं तितकंच महत्त्वाचं असतं. फुल टॉस आडव्या बॅटनं अगदी स्लाइस केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक तर कंप्लीट दुसरीसाठी परतलेत आणि यस डोक्याच्या दिशेला धावत होता फलंदाज. अगदी पाहायला गेलं तर सुभाषला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर 38 वर्तुळ क्रॉस करायच्या अगोदरच न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर व्हा मित्रांनो. यस कृष्णा न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झाला. यस सॉरी विष्णू मैदानामध्ये एंटर झालेत. आणि अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावेंची गरज आहे. बॉल्स असतील 8 बॉल्स 21 धावा. यस चेक केलं जाईल रनआउटसाठी. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांच्या माध्यमातून DRS घेतला की फील्ड करणारी टीम. पाहूयात. यस पंचांच्या माध्यमातून तर हे चेक केलं जाणार आहे. एक्झॅक्ट रनआउटच्या स्वरूपात कोणता फलंदाज बाद आहे इथनं चेक केलं जाणार आहे. आणि यस चेक केलं जातं. यस सुभाष हा फलंदाज बाद आहे आणि इथनं जर पाहायला गेलं तर क्रॉस झाले आहेत फलंदाज. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश. लवर फुल टॉस आडव्या बॅटनं हा फटका आपण पाहिलात भरपूर चांगला आहे. बरोबर जमिनीला लगेच चाललेला चेंडू डीपमध्ये प्रोटेक्शन आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि हा चेंडू कलेक्ट केला. यस सिंगल घेतली आहे आणि आता मात्र सिंगल ना स्ट्राईक देखील रोटेट केली गेली आहे. न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये आलेत. विष्णू या फलंदाजावरती विश्वास ठेवला.
एक ताकदीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. यस, जुना जाणता खेळाडू आहे आणि त्याला स्ट्रायकिंग एंडला आणला. 7 बॉल 20ची गरज. इथे हा फटका लॉंग आणला, फटका फसलाय, झेल टिपलाय, झटका लागतोय टीम कुरुंदिया संघाला. फलंदाज बाद. यस, चौथं षटक आणि 6 चेंडू मध्ये अजूनही जर पाहायला गेलं तर यस, अगदी पाहायला गेलं तर 6 बॉल्स आणि 20 धाव्यांची गरज आहे. 35 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये चर्चा भरपूर रंगली होती. शेवटचे षटक कोण गोलंदाज असेल आणि राहुल या गोलंदाजाकडे अगदी ही कामगिरी सोपवली आहे. पहिलाच बॉल बॅकअपला थोडंसं खाली ठेवून इथे फटका मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला देखील होता, परंतु स्वतःला थांबवलाय गोलंदाज राहुल. अगदी जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट केलं असतं, मिसफील्ड जर झाली असती तर फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू देखील चौकाराकरिता गेला असता. त्या कारणास्तव डायरेक्ट हिट केलं नाही राहुल. अगदी त्याला देखील माहिती आहे सामना महत्वाचा आहे, परंतु एक्स्ट्राच्या धावा. यस, अगदी पाहायला गेलं तर खेळपट्टीच्या भरपूर बाहेर चेंडू पिचिंग झाला आहे आणि त्या कारणास्तव पंचांच्या माध्यमातून लगेचच हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला. नो बॉल आणि फ्री हिट बॉल असेल. या आधीच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 29 धावा चेसिंग झाल्यात. येस, हे देखील विसरून चालणार नाही. नो बॉल, फ्री हिट बॉल आणि त्याच्यावरती हे आक्रमण केलं. यस, आमच्या मुख्य समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका आपण पाहिलात. 6 धावींसाठी षटकार. मी नुकताच उल्लेख करत होतो मित्रांनो, विसरून चालणार नाही. या आधीच्या मॅच मध्ये 6 बॉल आणि 29 धावा चेसिंग झाल्यात आणि या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 20ची गरज असताना पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर नो बॉल आणि फ्री हिट बॉलवरती हा आलाय षटकार. इक्वेशन पाहायला गेलं तर आता मात्र 4 बॉल्स आणि 12 धावींची गरज आहे. 2 मोठे फटके जर आले तर कुरुन संघ हा सामना विजयी होऊ शकतो. गोलंदाज आकाश थोडासा आता मात्र दबाव आणि प्रेशर मध्ये असू शकतो. त्याचं कारण षटकार आला आणि या षटकाराने हा सामना कुठेतरी थोडासा खुला करण्याचा प्रयत्न कुरुन संघाकडनं केला जातो. पाहूयात काय घडेल आणि का बिघडेल. पुन्हा एकदा एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर प्रत्येकी सामने आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगले रंगतात. पहिला सामना कुठेतरी पाहायला गेलं तर वन साइडेड झाला होता, तदनंतरचे सामने भरपूर चांगले होतात. असं जेव्हा जेव्हा शेवटच्या बॉलपर्यंत सामना जातो तेव्हा तेव्हा प्रेक्षक राजांना सुद्धा भरपूर सामन्यांचे एन्जॉयमेंट घ्यायला मिळतात. हा ट्रॅकर बॅटची कडा एज अँड टेकन, स्लीपर पॉइंटला टिपला झेल आणि अजून एक फलंदाज होतो फेल. फलंदाज बाद. यस, इथनं पाहायला गेलं तर ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं षटकार आला होता, अगदी कुठेतरी थोडीशी उम्मीद जागी झाली होती कुरुन संघाची, परंतु तदनंतर पुन्हा एकदा तो बॅटर आउट झाला. न्यू बॅटर गीतेश
3-12चं इक्वेशन आणि इथे हा बॉल्स भरपूर चांगला. 3-12चं इक्वेशन असताना हा चेंडू डॉट्स खेळलेत परंतु बाईच्या स्वरूपात. यस, बाईच्या स्वरूपात सिंगल येते आणि या सिंगलनं धावफलकावरती धावा इथनं जोडल्या गेल्यात त्या म्हणजेच 44 धावा. आणि इक्वेशन आता 2 चेंडू 11 म्हणजेच काय तर 2 मोठे फटके. या आधीच्या सामन्यामध्ये 2 चेंडू 10ची गरज असताना सामना फिनिश केला होता फलंदाजी करणाऱ्या टीमनं. पाहूयात, हा ट्रॅकर आहे आणि इथे वाईटसाठी मागणी करत होते फलंदाज परंतु यस, तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाजाकडनं अगदी हा DRS घेतला आणि लगेचच चेक केलं जाणारा. यस, अगदी चेक केलं जाणार आहे. यस, गोलंदाज देखील बरोबर त्या रेषेमध्ये आलेत. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. येस, व्हाईट बॉल. अगदी जर पाहायला गेलं तर हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आणि व्हाईट लाईन क्रॉस करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. व्हाईट बॉल आला आणि आत्ता इक्वेशन पाहायला गेलं तर ज्या आधीच्या सामन्यामध्ये इक्वेशन जे होतं 2 चेंडू 10 आणि तेच इक्वेशन इथे आला. बघूयात, राहुल पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओव्हर द विकेट. अजून एक करा बॉल. थोडासा दबाव, प्रेशर जाणवतोय गोलंदाजाच्या मनामध्ये. आणि जेव्हा जेव्हा कमी चेंडूमध्ये जर 1-2 मोठ्या फटक्यांची गरज असते तर प्रेशरमध्ये वाटतो गोलंदाज आणि तसंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये घडतं. 2 चेंडू 9. होईल का सामना फिनिश? पाहूयात. हा ट्रॅकर होता, मिस टायमिंग आहे. यष्टीरक्षक चुकी होणार नाहीये. झेल टिपला आहे आणि इथे अजून एक धक्का लागतोय कुरुन संघाला. आता कुठेतरी पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये चांगली पकड दिसते. टीम आपण पाहू शकाल आपटी संघ, चांगली पकड वाटते न. उर्वरित शेवटचा चेंडू आहे आणि अजूनही 9 धाव्यांची गरज. इथला सामना कुठेतरी जर आपटी संघाने गमावला तर गोलंदाजाची चुकी जर घडली तरच हा सामना कुठेतरी विजय पराजयाच्या दिशेला जाऊ शकतो. परंतु गोलंदाज राहुल यस चुकी करणार नाही. यात न्यू बॅटर विश्वास. 1 चेंडू 9ची गरज. विकास, न्यू बॅटर विकास आलेत. 1 चेंडू 9ची गरज. यस, सामना विजयी होत आहे टीम आपटी संघ. अभिनंदन टीम आपटी. हार्ड लक टीम कुरुन संघ. भरपूर चांगला खेळ तुमचा देखील राहिला. चला नेक्स्ट मॅच. जो डिसिजन घेतला त्याच्यावरती अंमलबजावणी करा. यस, मस्कल संघ मैदानामध्ये एंटर व्हा आणि क्षेत्ररक्षण सजवा. यस, तर नुकताच झालेला सामना त्या सामन्याचा हिरो ठरतो मॅन ऑफ द मॅच अजय. यस, ज्याच्या बॅटमधनं भरपूर साऱ्या धावा